सो गाईस, आता आपण आलो आहोत बुद्धेश्वर या जंगलात मंदिराकडे. आपण बघू शकता निसर्गमय वातावरण आहे आणि ते शंकराचं देऊळ आहे. तर व्ह्यू बघा. आपण जाऊया त्या साईडला आणि हा बघा, जस्ट व्ह्यू बघा. जस्ट माझ्या पाठी असा व्ह्यू बघू शकता आपल्याला. इथे काही चादर बसली आहे डोंगरावर अशी. बाजूला रोड आहे आणि ते कोणीच नाही, म्हणजे अशी शांतता पसरली आहे. म्हणजे स्मशानात जर शांतता असते ना, तशी शांतता आहे. बोलायला वाईट वाटतं पण खरं आहे. काय एकदाच आहे मी. सकाळी कोणतरी पुजारी येतो, पण आज कोण नाही येते. आता थोड्या वेळ निघणारच आहे मी. तोपर्यंत जरा काही वेळ. हां, बाय द वे, ज्या कामासाठी मी आलो होतो तिथे म्हणजे माझं पहिलं वय नाट्यपुष्प रक्त असतं. काय नाही, एवढं काय लागलं नाही. तर काल मी याची नांदी लिहिली, बघू शकता. मला वाचूनच दाखवतो. नांदी. सॉरी. मागवतो मी तुझं विघ्नेशा, धैर्य दे, शक्ती दे या देहा. जैसे राघव शुभ धनुष्य मोडे, वंदन करीतो मोड या विघ्ना. मोदक दुर्वा तुझला शोभे, लंबोदर आणि सोंद वक्रे. मूषक वाहन समीप विराजे, धन्य शिवशंकर नमो पार्वती. करुरी दंडवत हे नाथ राजा, फुलुली लोतांगण स्वामी समर्थ. तव आरंभोनी नाट्यपुष्पा, नमन हे तुझं विघ्नेशा. मागवतो तुम्ही तुझं विघ्नेशा, नाट्य कार्य हे रसिक मन रमण्या. प्रथम पूजितो तुझं मी प्रथमेशा. पुढचं मला आठवतच नाही काय लिहायचं. म्हणजे 2-3 दिवस इथे येतोय, यायचं होतं काहीतरी. म्हणजे माझ्या नाटकाची कशी सुरुवात करावी विचार आला आहे, पण माझं मन खातं आहे मला स्वतःच काहीतरी. खूप लिहायचं, पण लिहायचं का मनच करत नाही, सुचलं नाही काय कशी सुरुवात करावी. मध्ये मला आता ChatGPTचा आधार घ्यावा, पण नको वाटतं. कसं होणार काय माहीत.